झी 24 तास एक पाऊल पुढे। लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडलची कमाई करून भारतात परतलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालचं हैदराबाद इथं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सायना लंडनहून आज सकाळी दिल्ली मार्गे आपलं घर असलेल्या हैदराबाद इथं दाखल झाली। यावेळी सायनाची भव्य मिरवणूकही काढण्यात आली। फुलांनी सजवलेल्या एका मोठ्या बसमधून सायनाची ही मिरवणूक काढण्यात आली। सायनानं बॅडमिंटनमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलंय। यावेळी तिचे कोच पी गोपीचंद देखील उपस्थित होते। लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडलची कमाई करून मायदेशी परतलेल्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालचं दिल्ली एअरपोर्टवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। सायना लंडनहून आज सकाळी दिल्लीत दाखल झाली होती। यावेळी तिचे दिल्लीत क्रीडाप्रेमींकडून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। त्यानंतर लगेचच हैदराबादमध्ये पोहोचल्यानंतर तिचं जल्लोषात तिथंही स्वागत करण्यात आलं। इकडे आपण पाहू शकता दिल्लीतही तिचं कशा पद्धतीने विमानतळावर स्वागत करण्यात आलं होतं। ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवल्यानंतर भारताच्या क्रीडा क्षेत्रात एक मानाचा तुरा रोवल्यानंतर आज सायनाला रिसीव्ह करण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती। तर हैदराबादमध्येही तिचं त्याच पद्धतीनं या भारतीय कन्येचं स्वागत करण्यात आलं। ज्या आजच्या या दृश्यानं एक वेगळीच क्रीडा क्षेत्राला झळाळी अशा कारणासाठी मिळाली आहे की या प्रकारची दृश्य म्हणजे एखादा क्रीडापटू हा विजयोत्सव किंवा विजयश्री खेचून आणल्यानंतर त्याचं स्वागत करण्याची जी परंपरा होती ती बहुतांशी ही पद्धतीनं ही क्रिकेटपटूंमध्ये दिसायची। मात्र यावेळी मात्र या साऱ्या पारंपरिक परंपरेला छेद देत सर्वच क्रीडा प्रकारांना स्वागत करण्याचा एक नवा पायंडा पाडला गेला आहे। अतिशय स्वागतार्ह आणि कौतुकास्पद असंच आपण याला म्हणू शकतो। आपण पाहू शकतो की ऑलिम्पिक सारखे जे विजय असतात किंवा अन्य खेळांमधले जे विजय असतात खेळाडूंची खंत ही असते की आमच्या पाठीवर थाप मिळत नाही, ती थाप मिळेल तर आम्ही यापेक्षा जास्त विजय मिळवू आणि त्याच्याच त्या वाक्याला त्या वाक्याचं प्रत्यंतर यायला आज सुरुवात झालेली आहे। या प्रकारचं चाहत्यांचा गराडा या प्रकारे चाहत्यानं दिलेली सलामी ही आणखीन मोठ्या यशाकडे नेण्यास खेळाडूंना नेहमीच बांधील राहणार आहे। भारतात परतल्यानंतर सायनानं दिलेली प्रतिक्रिया आता आपण पाहूयात। Really happy that I'm back with a medal and achieved whatever I said, and it's a great dream, and yeah, really happy that I actually did what I believed in. So yeah, it's great. I think there's nothing bigger than standing on the podium of Olympics. You know, that's what is life. I feel that's what is life. I never won a match like this in my career, and winning it in Olympics is just like, you know, it's surprising for me as well, but I think I was lucky on that day. That's the only thing, yeah. You know, I can see people, they're dying for it. They just want the medal badly, and I have it today, and even he is feeling normal, I'm feeling normal, but, you know, from inside I'm just like jumping with joy, and I just can't explain how I'm feeling it. You know, it's unbelievable. नक्कीच या सारामागे हात सायनाचा होता, मात्र स्ट्रोक होता तो त्यांच्या गुरुचा। सायनाचे कोच पुलेला गोपीचंद यांनी दिलेली प्रतिक्रिया। Thank you, Saina. Without this medal, in a way, my life would have been incomplete. I think thank you so much. In October in Denmark, and if you look at the results of last year and also the ups and downs for the year, almost Saina came up to me in that day after she lost to Tai, and almost after a day of crying with her eyes swollen, she came and she said, "Bhaiya, it's not happening, and we need to do something. Otherwise," I'm saying this because today I can afford to say this. Today it's not happening for me, and aisa hai to main nahi khelungi. And then I was shocked because she was weeping. And I was crying as well because I didn't know what to do. But then I promised her that we will win the Olympic medal, and that was what my promise was, I think. झी 24 तास एक पाऊल पुढे।